तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय, जी खूप मोठी घडामोड घडलेली आहे. ती घडामोड अशी की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो काही निकाल आहे तो जाहीर झालेला आहे. आणि आपण जे म्हणत होतो, मी जे तुम्हाला जे राज्यसेवा च्या व्हिडिओच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की आयोग हे खूप ऍक्शन मोडवर आहे. ठीक आहे. आता याच मी हे देखील सांगितलं होतं की याच महिन्यामध्ये म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल लावेल. आणि शेवटचा जो काही आठवडा आहे त्याच्याही अगोदर म्हणजेच आज 22 तारखेला म्हणजेच 31 मे 2026 ला पेपर झाला. आणि 22 जून 2026 ला म्हणजेच 21 ते 22 दिवसांच्या कालावधीमध्ये हा निकाल त्यांनी पूर्व परीक्षेचा जाहीर केलेला बघा. म्हणजे खरंच आयोग हे खूप पारदर्शकतेने खूप गतीने काम करण्यासाठी खूप ऍक्शन मोडवर आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय की जे काही आपलं राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो काही कट ऑफ आहे किंवा निकाल आहे, आता वैयक्तिक म्हणजे मी तर तुम्हाला खूप कमी कट ऑफ सांगितला होता. 5 प्रेडिक्शन हे खूप कमी झालं होतं. त्याच्या मागचं काही कारण आहे ते पण मी तुमच्या समोर जाहीर करतो. आणि जो काही अगोदर आहे आता ते महत्वाचं म्हणजे काय, आता हा जो काही निकाल आहे अगोदर तो सध्याचा निकाल लागलेला तो पाहूया. ठीक आहे. आता सध्याचा निकाल लागलेला आहे ओपनचा मेल 98, फिमेलचा 92, त्यानंतर एससीचा 94, फिमेलचा 91. हा पण हे मार्क्स आहेत का. ठीक आहे, मार्क्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर एसटीचा 86.50, महिलांचा किंवा फिमेलचा 79, त्यानंतर ईडब्ल्यूएस चा 85.50 आणि जे काही महिला आहेत त्यांचा 78. हा एकंदरीत हा कट ऑफ सध्याच्या घडीला लागलेला आहे बघा. आता याच्यापेक्षाही कमी असणारा कट ऑफ म्हणजे कट ऑफ प्रिडिक्शन मी तुम्हाला या पूर्व परीक्षेचा जे काही आन्सर की आहे ते आल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं बघा. आता एक महत्वाचं म्हणजे काय, माझा जरी जो काही कट ऑफ आहे तो कमी सांगितलेला असल्यामुळे जरी आज या कट ऑफच्या संदर्भाने जरी जुळता झालेलं नाही किंवा समान आलेलं नाही, पण त्याच्यापेक्षा ही महत्वाची गोष्ट म्हणजे वागांनो काय की आता पुढची पूर्व परीक्षा काय आहे. कारण माझं गणित थोडस वेगळं आहे. तुम्ही जर राज्यसेवा जर करत असाल तर तुम्ही वर्षभर प्रिलिम करत नाहीत वागांनो. ठीक आहे. आणि जर करत असाल वर्षभर प्रिलिम तर माझ्या मते तुम्ही प्रिलिम जरी पास झालात तर पण तरीही क्लास 1 अधिकारी कधीच होऊ शकत नाहीत जर तुम्ही वर्षभर फक्त प्रिलिम करत असाल तर. ठीक आहे. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता आपली जवळजवळ मला वाटतं डिसेंबर मध्ये पर्यंत आपली पेपर होऊन जाईल. ठीक आहे. डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत पेपर होण्याची शक्यता आहे बघा राज्यसेवेची. आता तुम्ही हे जे काही उरलेला कालावधी आहे, ठीक आहे, सॉरी आता आपल्या डिसेंबर मध्ये ऍड येईल आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये पेपर होईल. आता हा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही फक्त प्रिलिम करणार का वागणं, तर नाही. आता जो काही 7-8 महिन्याचा काळ राहिलेला आहे, एवढा जर काळ तुम्ही प्रिलिम करत बसाल आणि जरी प्रिलिम क्लिअर तुमची झाली, पुढची येणारी बोलता, आणि जरी तुमची प्रिलिम क्लिअर झाली तरी तुम्ही मेन्स मध्ये त्या जे काही 2.5-3 महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये काय लिहिता. 2.5-3 महिन्यामध्ये एक ऑप्शनल 2 ऑप्शनल आणि 4 जीएस चे पेपर प्लस इंग्लिश मराठी हे क्वालिफाईंग जरी असलं तरी बऱ्यापैकी ते करावं लागतं बघा. हे करणं शक्य 2.5-3 महिन्यात आहे का रे, तर नाही. त्यासाठी काय, जर तुमच्या पैसे समजा 1 वर्ष असेल किंवा 8-10 महिने असतील तर याच्यापैकी तुम्हाला काय करावं लागेल, किमान 4 ते 5 महिने हे तुम्हाला अगोदर मेन्स करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे अगोदर काय तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हची तयारी करावी लागेल. तुम्हाला तुमचा ऑप्शनल झालेला त्या 4-5 महिन्यामध्ये असायला हवा. आणि त्यानंतर मग तुम्ही काय उरलेले जे काही म्हणता येईल आपले 3 किंवा 4 महिने जे आहेत ते प्रिलिमवर तुम्ही फोकस करायला हवे. 3-4 महिने आणि 3-4 तुम्ही जर मेन्स व्यवस्थित 4-5 महिने अभ्यास केला तर तुमच्यामध्ये एक ती मॅच्युरिटी येते. ती वाचनाचे जे काही कॉन्फिडन्स आहे तो आल्यानंतर तुम्ही 3-4 महिन्यामध्ये प्रिलिमचा अभ्यास व्यवस्थितपणे करू शकता. आणि मेन्स मध्ये जर जेवढ्या डीप मध्ये तुम्ही अभ्यास कराल तेवढ्या डीप मध्ये केल्यानंतर प्रिलिमचा अभ्यास जो काही प्रिलिमचा आहे पूर्वचा अभ्यास आहे तो करायला तुम्हाला सोपं जातं. ठीक आहे. त्यासाठी मग हे 4-5 महिन्यामध्ये तुम्ही प्रिलिम इझिली क्लिअर करू शकता. आणि त्यानंतर आता ही प्रिलिम क्लिअर झाली त्याच्यानंतर 2-2.5 महिने मिळणारच आहे तुम्हाला किंवा ठीक आहे किती 3 महिने म्हणून त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही मेन्स क्लिअर करता ना आलं, कारण ऑलरेडी तुमचं इथं ऑप्शनल झालेलं असतं, तुमचे जीएस झालेले असतात,
थोडंफार मराठी इंग्लिश झालेलं असतं, जे काय क्वालिफाईंग पेपर आहे तो लँग्वेज पेपर, त्यासाठी ही स्ट्रॅटजी गरजेची. पण एक महत्वाचं म्हणजे काय, आता आयोगाने हा तर निकाल लवकर लावलेला आहे, पण इथून मागचं पाहता आयोग पूर्व परीक्षेचा निकाल लावण्यासाठी 2-2.5 महिन्याचा कालावधी लावायचा बघा. त्यामध्ये जर काही मुलं संभ्रमात मध्ये असतील तर त्यामध्ये त्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये मुलांचा मेन्सचा अभ्यास चांगला व्हायचा बघा. कशासाठी? कारण मेन्सला आपण बसणार आहोत म्हणून. ठीक आहे, एक उत्सुकता राहते ना एक मेन्सचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, तशीच आता मी जशी तुम्हाला कट ऑफ झालेला सांगितलेला आहे तो कट ऑफ. ठीक आहे, आता तो कट ऑफ बरोबर जरी नसेल आला पण तुम्ही मेन्सची तयारी केली बघा सुरू. ठीक आहे, आता माझे भरपूर विद्यार्थी व्हिडिओ पाहून युट्यूबवर मला कित्येक जण मेसेज करतायत, माझ्या व्हॉट्सअपवर देखील माझ्यासोबत कनेक्ट आहे. त्यांनी मेन्सची तयारी बिनधास्तपणे चालू केली आणि त्यांना माझं आजही सांगणं असेल, तुम्ही जर राज्यसेवा करत असाल वागांनो तर तुम्ही राज्यसेवा जर 100% करायची तुम्हाला असेल तर तुम्ही जसंच तसं मेन्सचा अभ्यास करतात तसंच कंटिन्यू राहू द्या. लगेच जर तुम्ही तुमची प्रिलिम क्लिअर झाली नाही तर लगेच तुम्ही राज्यसेवा प्रिलिमसाठी लगेच त्या अभ्यासक्रमावर येऊ नका. ठीक आहे, तुम्ही अगोदर जी काही मेन्स करत आहात तीच मेन्स कंटिन्यू ठेवा अजून 2-3 महिने, आणि त्यानंतर मग 2-3 महिने झाल्यानंतर तुमच्या त्या 2-3 महिन्यामध्ये ऑप्शनल कम्प्लीट करा. ते काय GS 4 विषय आहेत ते व्यवस्थित करा, आणि त्यानंतर उरलेले 3-4 महिने तुम्ही राज्यसेवा पूर्वचा अभ्यासक्रम हाती घ्या. ठीक आहे, कारण राज्यसेवा मेन्स हे खूप गरजेचं आहे. कारण राज्यसेवा पूर्वचा जो काही पेपर आहे तो एक फक्त तुमची चाळणी आहे. ठीक आहे, चाळणी. त्या मेन कट ऑफ तर कशाला लागणार आहे? तुमच्या मेन्सवर, तुमच्या शेवटच्या इंटरव्ह्यूवर. त्यासाठी मेन्स हे महत्वाचं आहे बघा. ठीक आहे, जरी आयोग माझं हे चुकलं असेल, जो काही कट ऑफ प्रिडिक्शन चुकलं असेल, अंदाजित कट ऑफ सांगणं चुकलं असेल, तरीही मला काही अडचण नाही. माझ्या विद्यार्थ्यांना मी सगळ्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना सांगत, जसं तुम्ही मेन्ससाठी मेन्स करत होता, मेन्ससाठी जो काही अभ्यास सुरू केला होता तो तसाच कंटिन्यू ठेवा बघा. ठीक आहे, आणि तसा ठेवल्यानंतर 3-4 महिने मस्त डिस्क्रिप्टिव्ह ची प्रॅक्टिस करा आणि शेवटचे 3-4 महिने प्रिलिमचा अभ्यास करा. ठीक आहे, त्यासाठी हा जो काही कट ऑफ लागलेला असेल, आता या कट ऑफ मध्ये जरी तुम्ही बसला नसाल वागांनो काहीही हरकत नाही. ही पुढची राज्यसेवा पूर्व परीक्षेची ऍड लवकरच आहे यावेळेस. ठीक आहे, आता तुम्हाला मला वाटतं 8 ते 10 महिनेच, हे 8 ते 10 महिने पण खूप सांगितलं मी तर म्हणतो. ठीक आहे, 8 महिने तर तुम्हाला मिळणारच आहे. त्यासाठी बिनधास्तपणे अभ्यास करा. राज्यसेवेचा निकाल हा तुमचाच आहे, आजचा नाही पण उद्याचा. तुम्ही जे हात घेतलेले आहे त्याला फोडूनच बाहेर निघा, असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, कोणतंही डिमॉरलाइज होऊ नका, निगेटिव्ह माणसापासून दूर राहा. तुम्ही DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार होणार म्हणजे होणार हे स्वतःच्या मनाला सांगायचंय. कोणताही निगेटिव्ह माणूस जर तुमच्या समोर आला, तुम्हाला एखादा प्रश्न घेऊन म्हणाला की सांग मग या प्रश्नाचं उत्तर, जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही डेप्युटी कलेक्टर किंवा राज्यसेवा क्लिअर करण्याच्या लायकीचे नाहीत असं कधीच समजू नका बाबांनो. कारण एक प्रश्न हा तुम्हाला कधीच DC किंवा DYSP बनवत नाही. आता ते काय म्हणतात की एक प्रश्नामुळे माझी प्रिलिम क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली, ते खूप रेअर आहे बाबांनो. ठीक आहे, पण एका प्रश्नामुळं हे खूप मोठं जे काही समाजात मध्ये डिमॉरलाइज किंवा खूप तुमचा कॉन्फिडन्स लो करण्याचं जे काही एका प्रश्नामुळे असतं ना, त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. आणि कर्तृत्व किंवा तुमचा अभ्यास सिद्ध कोणापुढे करू नका वागून. कोणी जर काय म्हणत असेल त्याच्यासोबत डिबेट सुद्धा करू नका. मी तर म्हणेल, मी माझ्या जे काही सुरुवातीचे काही मी ज्यावेळेस प्रिपरेशन माझी चालू होती त्यावेळेस मी असं कधीच कोणासोबत डिबेट करत नव्हतो, खास करून अभ्यासाच्या बाबतीमध्ये. कारण कोणाला सिद्ध करायचंय? आपल्याला सिद्ध करण्यासाठी आयोग आहे, त्या आयोगाला सिद्ध करण्याच्या भानगडीत पडायचं. ठीक आहे, आपल्या स्वतःच्या मनाला सिद्ध करण्यासाठी धडपड करायची, इतरांना नाही. ठीक आहे, आणि ज्यावेळेस पुढचा एखादा खूप वारंवार जर तुम्हाला सांगत असेल की हे उत्तर बरोबर आहे, ते उत्तर बरोबर आहे, तुम्ही शांत मनाने ऐकत बसत असाल ना वागांनो, त्याच्यासोबत जर डिबेट करत नसाल तर तो आपोआपच शांत होऊन जातो. त्याला आपोआपच त्याची स्वतःची लायकी कळते. कारण अरे हा जर आपल्याला उत्तर देत नाही पुढचा, तर मग साहजिकच आपण याच्या लायकीचे नाहीत असं त्या पुढच्याला आपोआप वाटून जातं. ठीक आहे, त्यासाठी बिनधास्तपणे पॉझिटिव्ह एक सकारात्मक भावना किंवा सकारात्मक विचार मनात ठेवून मस्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जे काही अभ्यास, जो काही निकाल लागलेला आहे त्याचा काही लोड न घेता बिनधास्तपणे राज्यसेवेचा मेन्सचा अभ्यास चालू करावा. नसेल बसला तरी 3-4 महिने झाल्यानंतर पुन्हा प्रिलिमच्या अभ्यासावर उतरा. काही अडचण आली तर बिनधास्तपणे मला मेसेज करायचा आहे.
सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मी माझा वैयक्तिक फोन नंबर देखील दिलेला आहे. खूप अडचण मोठी वाटली तर मला मेसेज करायचं व्हॉट्सअपवर. खूपच मोठी अडचण वाटली, मी जर रिप्लाय देत नसेल तर मला डायरेक्ट फोन केला तरी काही हरकत नाही. ठीक आहे. पण एक महत्वाचं म्हणजे एक गोष्ट म्हणजे कोणती, आपल्या देवगिरी आय एस अकॅडमीच्या जे काही युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर कमेंट करायची आहे. त्या आपल्या देवगिरी आय एस अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस नक्की करायचे आहे बघा. ठीक आहे. कारण तुमची जी काही ऊर्जा मिळणार आहे ती ऊर्जा ती तुम्ही जर ते सबस्क्राईबचं बटन दाबलं तर ती ऊर्जा मला मिळणार आहे. आणि हे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या मेन्ससाठी ज्यांची प्रिलिम क्लिअर झालेलं आहे त्यांचं तर अभिनंदनच, पण त्यापेक्षाही जास्त मी अभिनंदन अशा मुलांचं करेन जे राज्यसेवाचा मेन्सचा अभ्यास करायला बसलेले आहेत खूप मोठ्या आशेने, पण त्यांचं प्रिलिम ही क्लिअर झालेली नाही. पण त्याच्यासाठी खूप जास्त अभिनंदन मी करेल किंवा जास्त तुमच्यासाठी शुभेच्छा की तुम्ही मेन्ससाठी परत अभ्यास सुरू करा आणि परत नक्कीच तुम्ही राज्यसेवा क्लिअर करा अशी माझी नक्कीच शाश्वती आहे. आणि ज्यांचे प्रिलिम क्लिअर झालेले आहे त्यांना तर खूप शुभेच्छा. ते देखील या मेन्समध्ये चांगला परफॉर्मन्स करून लवकर हे जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धामधून लवकर बाहेर निघण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि त्यांची ती जागा घेऊन बाहेर पडून ह्या ज्या काही बाकीच्या जागा आहेत त्या बाकीच्या मुलांसाठी ठेवतील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू.